मित्रांनो नमस्कार. मी आपल्यासाठी आज एक खूप सुंदर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे, त्या विषयाचं नाव आहे, तुम्हाला जर हे विटॅमिन्स कमी असतील तर ह्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे तुमच्या वैवाहिक जीवनावर, तुमच्या शारीरिक संबंधावर म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही आपल्या बायकोशी शरीर संबंध करतात त्यावेळेस तुमच्या लिंगावर, तुमच्या शुक्रजंतूवर, तुम्हाला जर मूलबाळ होत नसतील तर शुक्रजंतूच्या मॉर्टॅलिटीवर, पुरुषाच्या इनफर्टिलिटीवर, स्त्रियांची इनफर्टिलिटीवर याचा काय परिणाम होतो याविषयी आपण आज बोलणार आहोत. तसेच ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे जे विटॅमिन्स मी सांगणार आहे हे कोणकोणत्या पदार्थामधून तुम्हाला मिळू शकतात हे आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे एकच विनंती आहे, आपल्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, टोकोफेरॉल हे सायंटिफिक नाव आहे. हे ज्या पुरुषांना व्हिटॅमिन ईची कमतरता असते, म्हणजे ज्याला आपण व्हिटॅमिन ई म्हणतो, त्यालाच टोकोफेरॉल असे म्हटलं जातं. ज्या पुरुषांमध्ये व्हिटॅमिन ईची कमतरता आहे, जर आपण व्हिटॅमिन ईचं सेवन केलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपलं संभोगासाठी लागणारं, शरीर संबंध करण्याची इच्छा होण्यासाठी लागणारं जे टेस्टोस्टेरॉन असतं, याच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन ईचा खूप महत्त्वाचा रोल आहे. ज्या पुरुषांना व्हिटॅमिनची कमतरता असते त्यांचं टेस्टोस्टेरॉन लेवल हे कमी असतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली टेस्टोस्टेरॉन लेवल हे मेंटेन राहिली पाहिजे, चांगली राहिली पाहिजे, आपल्याला शरीर संबंध करू वाटले पाहिजे, आपल्या लिंगामध्ये ताठर जर कमीत असेल तर ते वाढली पाहिजे, तर व्हिटॅमिन ईच्या गोळीचं मित्रांनो रोज एक गोळी घेत चला, ते सेवन करत चला. असं फक्त 1 महिना ते 3 महिने गोळ्या घ्या. किंवा तुम्हाला हे कशातून मिळतं ह्याविषयी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. म्हणजेच आपल्या टेस्टोस्टेरॉन वाढीसाठी जर आपले जे शुक्राणू असतात त्याची जर मॉर्टॅलिटी कमी असेल, मॉर्टॅलिटी म्हणजे काय, शुक्राणूंची होणारी हालचाल, म्हणजे पुरुषांच्या इनफर्टिलिटीसाठी हे विटॅमिन्स खूप इम्पॉर्टंट आहे. हे खूप महत्त्वाची भूमिका निभावतो. म्हणजेच तुम्हाला जर स्टॅमिना हवा असेल, मॉर्टॅलिटी शुक्राणूंची व्यवस्थित असेल, लिंगामध्ये ताठरती हवी असेल, टेस्टोस्टेरॉन लेवल वाढावे असं वाटत असेल, तर तुम्ही व्हिटॅमिन ईचं सेवन करत चला. मित्रांनो, हे व्हिटॅमिन ई म्हणजे टोकोफेरॉल हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे, खूप महत्त्वाचं जीवनसत्व आहे. तसेच मित्रांनो, व्हिटॅमिन D3 याला कोले कॅल्सिफेरॉल असं याचं सायंटिफिक नाव आहे. मित्रांनो, आपण जर व्हिटॅमिन डीचं सेवन केलं तर आपणास सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची शुक्राणूंची संख्या जर कमी असेल तर शुक्राणूंची संख्या वाढेल, तुमची इम्युनिटी वाढेल, तुमचे स्नायू बळकट होतील व तुम्ही जे पुरुष सतत आजारी पडतात ते व्हिटॅमिन डीच्या सेवनामुळे आजारी पडणार नाहीत. मित्रांनो, आठवड्यातून व्हिटॅमिन ईच्या मार्केटमध्ये गोळ्या भेटतात. फक्त 12 गोळ्यांचा कोर्स करा, आठवड्यातून 1 गोळीचं सेवन करा. कधी खा, सकाळी खा, दुपारी खा, रात्री खा, तुम्हाला जेव्हा वाटतं त्यावेळेस खा. तुम्हाला जाणवण की शारीरिक दुर्बलता कमी करण्यासाठी, पुरुषांच्या इनफर्टिलिटीसाठी, स्टॅमिनासाठी ह्या व्हिटॅमिन D3चा खूप उपयोग होतो. तसंच यामुळे टेस्टोस्टेरॉन लेवलही वाढते. त्यामुळे आपली जर बायको शेजारी असेल व आपणास शारीरिक संबंध करू वाटत नसतील व शारीरिक संबंध केले तर हातपाय गळत असतील, तर तुम्ही व्हिटॅमिन D3चं सेवन आठवड्यातून एकदा तरी करत चला. व्हिटॅमिन D3 मिळण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे सकाळी उठल्या उठल्या जे सूर्यकिरण असतात ते आपल्या शरीरावर घ्या आणि शक्यतो पाठीच्या बाजूने बसा. तुम्हाला व्हिटॅमिन D3ची कमतरता जाणवणार नाही. तर मित्रांनो, स्टॅमिनासाठी, इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी, शरीराच्या बळकटीसाठी, टेस्टोस्टेरॉन लेवल वाढण्यासाठी, शुक्राणूंची संख्या वाढण्यासाठी, क्वालिटी वाढण्यासाठी, क्वांटिटी वाढण्यासाठी व्हिटॅमिन D3चं सेवन करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणजे मित्रांनो, पहिलं झालं व्हिटॅमिन ई, दुसरं झालं व्हिटॅमिन D3. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली प्रतिकारशक्ती ही खूप चांगली असणं खूप गरजेचं आहे. आपल्या टिश्यूमध्ये खराबी झालेली असेल तर त्या रिपेअर होणं खूप गरजेचं आहे. आयर्न ॲब्सॉर्प्शन होणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये शारीरिक क्षमता असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर या सर्व गोष्टी हव्या असतील तर व्हिटॅमिन सीचं सेवन करत चला. मित्रांनो, व्हिटॅमिन सीला ॲस्कॉर्बिक ॲसिड असं म्हटलं तर म्हणजे त्याचं सायंटिफिक त्याचं नाव आहे. जर तुम्ही व्हिटॅमिन सीची जर गोळी रोज घेतली तर तुम्हाला असं वाटेल की मी काय करावं काय नाही, आणि शारीरिक दुर्बलता जर असेल तर तुमची
ही शारीरिक दुर्बलता दूर होईल व तुमचा स्टॅमिना खूप वाढेल. कारण की ह्या गोळीच्या सेवनाने किंवा इतर जे पदार्थ असतात जसे की आवळा, संत्री, टोमॅटो म्हणजे आंबट पदार्थ असतात त्यातून व्हिटॅमिन सी मिळतं. याच्या सेवनाने तुमची सर्वात महत्त्वाची गोष्ट कॉर्टिसॉल लेवल ही कमी होईल व याच्या सेवनामुळे टेस्टोस्टेरॉन लेवल वाढेल. त्याच्यामुळे व्हिटॅमिन सीचं मित्रांनो सेवन करत चला. मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन B3 ह्याला आपण निएसिन म्हणतो किंवा निकोटामाइड असं म्हणतो, म्हणजे त्यांचं सायंटिफिक नाव आहे. मित्रांनो याचं जर सेवन केलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लिंगाला लागणारं ब्लड सर्क्युलेशन हे सुरळीत होतं, व्यवस्थित होतं. कारण की जर ब्लड सर्क्युलेशन सुरळीत झालं तर आपल्याला कोणती अडचणी येत नाही. अनेक लोकांचं लिपिड प्रोफाईल म्हणजेच जर आपल्या रक्तामध्ये आपल्या शरीरामध्ये जर चरबी वाढली तर अनेकांच्या नसा ह्या ब्लॉक होतात. त्याच्यामुळं अनेकांना लिंगामध्ये ताठरता येत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला चांगलं लिंगामध्ये ताठरता आले पाहिजे तर व्हिटॅमिन B3 याचं सेवन करत चला. म्हणजेच नियासिनचं सेवन करा, निकोटामाइडचं सेवन करत चला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन A ह्याला रेटिनॉल म्हणतात. मित्रांनो याच्या सेवनामुळे मेल इन्फर्टिलिटीला खूप फायदा होतो. म्हणजेच शुक्राणूंची क्वालिटी खूप चांगली होते व स्टॅमिना शरीराचा खूप वाढतो. त्यामुळे आपले शरीर संमत करू वाटतात. त्यामुळे व्हिटॅमिन एचं सेवन करणं खूप गरजेची गोष्ट आहे. मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या, मी जे तुम्हाला व्हिटॅमिन 5 प्रकारचे व्हिटॅमिन सांगितलेत याच्या सेवनामुळे तुम्ही कधीही शक्यतो आजारी पडणार नाहीत. तुम्ही याच्या सेवनामुळे तुम्हाला कधीही लिंगातील ताठतेला प्रॉब्लेम येणार नाही. जर खूप गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर तुम्ही मला येऊन दाखवा. मी खूप एक तज्ञ डॉक्टर आहे. सोप्या भाषेत सर्व गोष्टी सांगणारा डॉक्टर आहे. तुमच्या जर लिंगामध्ये ताठत येत नसेल, शीघ्रपतनचा प्रॉब्लेम किंवा स्टॅमिना प्रॉब्लेम असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तेथील भागाची सोनोग्राफी करून घ्या, रक्ताचे रिपोर्ट्स करून घ्या, कशामुळे प्रॉब्लेम ते पाहून घ्या व नंतर उपचार घ्या. माझ्या उपचार घेतल्यावर मित्रांनो 100% पेशंट बरा होतो. जर तुम्हाला असं वाटत असेल आपल्याला काही शारीरिक दुर्बलता नको आहे तर व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B3 व व्हिटॅमिन Aचं सेवन डेली करत चला. मित्रांनो याच्यासाठी तुम्ही अंडी खायला पाहिजे, यासाठी तुम्ही मासे खायला पाहिजे, यासाठी तुम्ही मटण खायला पाहिजे, यासाठी तुम्ही पपई खायला पाहिजे, यासाठी तुम्ही गाजर खायला पाहिजे, यासाठी तुम्ही बदाम खायला पाहिजे, यासाठी भुईमुग शेव खायला पाहिजे. म्हणजे मित्रांनो हे तुम्ही तुपाचं सेवन केलं पाहिजे. मित्रांनो हे जे तुम्ही आंबा आहे याचं सेवन केलं पाहिजे. हे जे फळं आहेत हे निसर्गाने आपल्यासाठी बनवले आहेत, पण अनेक लोक याचं सेवन करत नाहीत. विनाकारण नको त्या डॉक्टरकडे उपचार घेतात, विनाकारण पैसे खर्च करतात. तर मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल बरं व्हायचं आहे तर ह्या पदार्थाचं सेवन करा, ह्या व्हिटॅमिनचं सेवन करा. आणि तुमच्या लिंगामध्ये जर ताठत नसेल, डोळे झाकून गाडी स्टार्ट करा व मला दाखवून घ्या. मित्रांनो मी खूप प्रामाणिक डॉक्टर आहे. माझे लाखो सबस्क्रायबर आहेत, माझे लाखो फॉलोअर्स आहेत आणि मी महाराष्ट्रातील सर्वात इमानदार व गाजलेला डॉक्टर आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की मला बरं व्हायचं आहे तर कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. महाराष्ट्रामध्ये लैंगिक समस्यावर उपचार करणारे अनेक डॉक्टर आहेत. तुमचे त्या ठिकाणी पैसेच वाया जातील आणि अनेकांचे हे लोक ट्रीटमेंट होईपर्यंत गोड बोलतात. ट्रीटमेंटचे एकदा पैसे भेटले की तुम्ही कोण आणि आम्ही कोण अशा डॉक्टरच्या नादी लागू नका. अनेक डॉक्टरांनी लेडीज डॉक्टर ठेवलेले आहेत, अनेक डॉक्टरांनी गोड बोले लोक ठेवलेले आहेत. तुम्ही त्यांच्या शब्दाला बळी जाऊ नका. तुम्हाला जेव्हांचे उपचार घेता स्पष्ट बनवून उपचार घ्या. जर आम्हाला फरक पडला नाही तर पुढे काय, त्याच्यामुळे तुम्ही स्पष्ट बोलून ट्रीटमेंट घ्या. पैसे कष्टाचे पैसे असतात मित्रांनो, वाया घालू नका. माझ्याकडं अनेक लोक येतात, मला सांगतात डॉक्टर साहेब आम्ही ह्या डॉक्टर गेलो, आम्ही त्या डॉक्टर गेलो, आम्ही ह्या मेल डॉक्टर गेलो, आम्ही ह्या फिमेल डॉक्टर गेलो, पण फक्त आमचे पैसे वाया गेले. अनेक ठिकाणी मित्रांनो कोणती तपासणी करत नाहीत, कोणते आपले जडीबुटीचे औषध देतात किंवा फालतू औषध देतात. पेशंटकडून पैसे घेतला व तात्पुरतं बरं वाटेल असं काही तर थोडे थातुरमात्र औषध दिले जातात. तर मित्रांनो पैसे घालू नका. आपण रात्रंदिवस कष्ट करतो आणि कष्ट केल्यानंतर आपल्या खिशामध्ये 2 पैसे येतात आणि ते सहज असे पैसे एखाद्या डॉक्टर देणं ही योग्य गोष्ट नाही. तुम्हाला जर खात्रीचा उपचार असेल तर या माझ्याकडे उपचार घ्या व कायमस्वरूपी बरे होऊन जावा. मित्रांनो व्हिडिओ इथंच मी थांबवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर त्याला शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा, कारण की मी आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो.
तर असंच आपलं सहकार्य मला राहू द्या. तसंच माझा स्क्रीनवर फोन नंबर आहे. या फोन नंबरवर फोन करा, अपॉइंटमेंट घ्या, सर्व विचारपूस करा, मग ट्रीटमेंटला या. माझा दवाखाना रोज 12 ते 5 रोज चालू असतो. फक्त रविवारी दवाखाना माझा पूर्ण वेळ बंद असतो. जर आपल्या ट्रीटमेंट घ्यायची इच्छा असेल तर कॉल करून या. रजा घेतो. नमस्कार.